आणि एक महत्त्वाची बातमी, कराड संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड असा आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे। खंडणी प्रकरणामध्ये अडथळा आणल्यामुळे देशमुखांची हत्या झाल्याचं आरोपपत्रामध्ये म्हणण्यात आलंय। खासदार बजरंग सोनवणे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। बजरंग सोनवणे, स्वागत तुमचं टीव्ही9 मध्ये। आज सीआयडीने आरोपपत्र दाखल केलं 1800 पानांचं आणि कराडच या सगळ्याचा मास्टरमाइंड सूत्रधार आहे हे देखील त्यामध्ये नमूद करण्यात आले। बघा, ही घटना ज्या दिवशी घडली 9 तारखेला, त्या दिवसाच्या पहिल्या क्षणापासून पहिल्या तासामध्ये मी मीडिया समोर उघड येऊन बोललेलो की याच्यातला मास्टरमाइंड जो कोण आहे याला पकडला पाहिजे। ज्या ज्या पद्धतीने मी प्रत्येक वेळेस बाईटला आपल्या माध्यमातून ज्यावेळेस बोललो त्यावेळेस ज्या सिक्वेन्सनं सांगितलं त्या सिक्वेन्सनं सीआयडी एसआयटीने आता आरोपपत्र दाखल केलेलं आहे। या आरोपपत्रामध्ये त्यांनी तिन्ही गुन्हे क्लब केलेले आहेत। जो अट्रॅसिटीचा गुन्हा असेल की जो 29 तारखेची जी फिर्याद 11 तारखेला नोंदली, ज्या दिवशी मी अमित भाई शहांना भेटलो त्या दिवशी, आणि जो मर्डर झाला 9 तारखेला, या तिन्ही गुन्ह्याचं क्लब करून एक आरोपपत्र दाखल केलं। त्याच्यामुळे त्यांनी ते आरोपपत्र दाखल केलेलं। याच्यात त्यांनी म्हणलं की हा जो संतोष देशमुखचा मारेकरी आहे याचा मास्टरमाइंड आणि याचा प्रमुख मुख्य आरोपी कोणतो, वाल्मिक कराड। तर माझं म्हणणं असं आहे की ह्याच्यावर भागत नाहीये हे वाल्मिक कराड आणि ह्याची टोळी फक्त केज पुरती झाली, पण याच्या पुढे सुद्धा जाऊन आणखी बीड जिल्ह्यामध्ये ही सर्व टोळी आहे। प्रत्येक तालुक्यात एक मुख्य नेमलेला आहे याने। जसा केज मध्ये विष्णू साठेला नेमलेला तसा विष्णू साठे याच्या हाताखाली काम करायचा। आणि हा बीड जिल्ह्याला पूर्ण, एवढे बीड जिल्ह्यातच नाही तर धाराशिव त्या जिल्ह्यामध्ये कळम असेल, वाशी असेल, भूम असेल, परांडा असेल, जिथं जिथं विंड पॉवर लागल्या तिथं सुद्धा यांनी जाऊन आणखी दहशत निर्माण करणे, गुंडगिरी करणे, त्याच्यातून माल गोळा करणे, अवैधरित्या पैसे गोळा करायचे। मग इकडं प्रॉपर्टी तिकडं प्रॉपर्टी, कुठे 1,500-2,000 कोटीची प्रॉपर्टीचा हिशोब तुम्ही सर्व माध्यमांनी दाखवला। मग या महिलेच्या नावावर, या बायकोच्या नावावर, ती बायको कुणाच्या नावावर किती किती पैसे, कुठं कुठं काय काय प्रॉपर्ट्या घेतल्या आणि या पैसा कुठून आला, तर याच अवैध धंद्यातून आला। आणि या सर्व घटना करत असताना हा जो आहे त्याला फक्त एकच होता की दहशत निर्माण करणे। आणि या ज्या दिवशी खून झाला त्याचा सुद्धा व्हिडिओ मी परवा सुद्धा बाईटला बोललो की त्याचा व्हिडिओ कोण बघत होतं, ते सर्व न्यूजने आपल्या सुद्धा माध्यमांनी दाखवलं। आणि तेच बघा की आज झालं की ते आरोपी, हा जो करणारा आरोप होता तो त्यानं सुद्धा व्हिडिओ याला दाखवलेला, त्यांचे फोन झालेले, म्हणून हा 1 नंबरचा आरोपी, 2 नंबरचा आरोपी, अशी सिक्वेन्स लावून जाता सगळ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हे सर्व आरोपी झालेत। आज असं म्हणावं लागेल की हा जो प्रकार आहे तो खऱ्या अर्थानं सगळ्या गोष्टी पोलिसांनी आणि एसआयटी सीआयडीने एका बाजूनं एक न्यायाच्या दिशेने हे चाललेला विषय आहे। पण हा विषय इथं संपणार नाहीये, हा विषय शेवटपर्यंत न्यावा लागेल। याच्यानंतर सुद्धा ही खूप किलावळांची एवढी सोपी नाहीये की परत पुन्हा आणखी काही करून त्याच्यामध्ये काही वेगळं करून कोर्टामध्ये सुद्धा लढाई खूप चांगल्या पद्धतीने लढावं लागणार आहे। कोर्टामध्ये कालच उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर झालेली असली तरी सुद्धा आम्ही आणखी सतीश माने शिंदे यांनाच याच्यात नेमणार आहोत आमच्या फिर्यादी म्हणून, किंवा आमच्या देशमुख कुटुंबाकडून त्यांना सुद्धा आम्ही याच्यात इंटरव्ह्यू करणार आहोत। आणि याच्यातून हे सर्व की याच्यातून यांना फाशी झाली पाहिजे, लवकरात लवकर हा गुन्हा फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे, ही सुद्धा आम्ही मागणी काल कुटुंबाने केलेली आहे। आम्ही सुद्धा त्याला पूर्ण साथ देतोय आणि आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत। जी, धन्यवाद बजरंग सोनवणे, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांची ही